83% झाले चार्ज. भाई काय होतंय काय माहिती बाबा. मागचे 30-40 किलोमीटर ऊन, भडक ऊन आणि पाऊस. काय समजतच नव्हतं भाई काय हे प्रॉब्लेम आहे. इथून 80 किलोमीटर्स आणि रामेश्वरम आहे 61 किलोमीटर्स. हे ॲक्च्युली बायपास होऊन काढतं आहे, नाही तर मधून पण जायला रोड होतं. पण मे बी ते सिटीवरून जात असेल म्हणून ते थोडंसं बायपास रोड दिलं त्यांनी. तर इश्यू तर नाही आहे, 10 किलोमीटरचंच आता बाकी आहे. हां, इथे असं ह्युमिडिटी फील व्हायला लागलं मला, म्हणून सगळं काढून टाकलो. अँड दिस हायवे इज नॉट दॅट मच इझी. सिंगल लेन आहे ना, त्याच्यामुळे बरंच ओव्हरटेक्स होतात आहे आणि नियर मिसर पण भरपूर होतात आहे. तर ऊन आहे, डोक्याच्या वरती आहे, साधारण डोळ्यासमोर नाही आहे, तर विच इज गुड. पण त्या साईडला पुन्हा ढग आहेत. परत थांबायला लागेल, परत सगळं आत घालायला लागेल. मागाशी तर दोनदा थांबलो मी. पहिला ओव्हरटेक मारून घेऊन पहिल्या याच्यामध्ये तर सगळं हे कवर केलं. गोप्रो काढलं, आत ठेवलं. नंतर थोड्या वेळानंतर लक्षात आलं की मोबाईल खिशातच ठेवले, म्हणजे जॅकेटच्या आतच आहे. परत थांबलो, परत मग मोबाईल आत ठेवून टाकलो. मग आता मोबाईल डायरेक्ट ठेवूनच टाकलो आत, काही नाही. आणि हे पण बाहेर काढले. हे पण मग काय प्रॉब्लेम देते काय माहिती. हे रिसेंटर होतच नाही आहे, पण नेव्हिगेशन तर दाखवतं आहे व्यवस्थित, विच इज अ गुड इन अ वे. आय रिमेंबर दिस प्लेस. ॲक्च्युली मी सरळ तिथून निघून लास्ट टाईमला सरळ निघून गेलेलो इथे. आता ते KFC आलं आहे, विच इज इथून सरळ निघून गेलेलो मी. ते ब्रिज पण क्रॉस केलेलं आणि मग परत ॲक्च्युली आलो परत या रूटमध्ये. आणि इकडे कुठेतरी थांबलेलो मी. हां, इकडे चहा प्यायला थांबलेलो. थकलेलो बेकारवालं. चांगलं होतं म्हणजे. तिथून 68 किलोमीटरच आहे धनुषकोडी. आता मे बी ते हे चालू होऊन जाईल, असं समुद्र दिसायला चालू होऊन जाईल राईट साईडला. तिथे एका ठिकाणी थांबूया, थोडंसं पंबन ब्रिजच्याच आधी. इकडे म्हणजे लास्ट टाईम एक फोटो काढलेला, आता इंस्टाग्राममध्ये आहे की ते फेसबुकमध्ये आम्हाला लक्षात नाही आहे. जस्ट एक फोटो काढूया तिथे या बाईकचं. जस्ट 50 किलोमीटर्स आणि 1 आवर. ट्रॅफिक मागच्या वेळेपेक्षा आता जास्त वाटायला लागतं. म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. एवढं ट्रॅफिक नाही एक्सपिरियन्स केलं मागच्या वेळी. हे रेड बसवाले ना, हे रेड बोलतोय, हे येल्लो बसवाले लय डेंजर चालवतात ते लोक. त्यांच्याशी जरा लांबच राहिलेलं बरं. काय विचित्र क्लायमेट आहे यार इथे. ऊन पण लागतंय, हलका हलका पाऊस पण येतंय. आता स्टार्ट झालंय, म्हणजे राईट साईडला समुद्र जवळ आलंय, अजून लेफ्ट साईडचं नाही राहिलंय. हायवे असा बेकार आहे ना, विचारू नका. खड्डे नाही आहे, पण ट्रॅफिक खूप आहे या हायवे अननेसेसरीली. हे केळीचं पान घेऊन जातात ह्याच्यामध्ये. ते आता ते पूर्ण पार्ट ह्याच्यानंतर एवढंच आहे. ह्याच्यानंतर मग समुद्रच आहे इथे. राईट साईडचं अजून माहीत नाही किती कधी येईल करून. अजून 42 किलोमीटर दाखवत आहे. अरे खूप लक्ष देऊन चालवावं लागेल याच्यामध्ये. हो, हा रॉक्स भारी वाटते गाडी दिसायला. तर राहिले 33 किलोमीटर्स ओनली. आता हे जे रेल्वे ट्रॅक्स आहेत ना, तर हे ते डायरेक्ट पंबनपर्यंत, पंबन ब्रिजला जातात ते. म्हणजे तिथून पण त्या ब्रिजवरती ट्रेनने जायचं पण एक वेगळं एक्सपिरियन्स आहे. आता दोन्ही साईडला सी दिसतं आहे. आता हे समुद्र एक मॅप पण दिसतं आहे, तर पुढे पण दिसेल. आता पण अराउंड 20 किलोमीटर आहे म्हणजे ते ब्रिज. पण आता ऊन आलं आहे, पाऊस नाही आहे, विच इज गुड इन अ वे. तर आता प्लॅन कसं करायचं मला ते ॲक्च्युली समजत नाही आहे. की आता आज हे ॲक्च्युली त्याचं धनुषकोटीचं पण टायमिंग आहे आणि ह्याचं टायमिंग काय माहीत नाही मला मंदिराचं.
सो आज जर गेलो चेक इन करून गेलं तर मग आज संध्याकाळी जर दर्शन भेटत असेल तरी चालेल, बट संध्याकाळी बाईकचं जरा म्हणजे चेन लूज आहे की टाईट आहे ते जरा बघायला जायला लागेल मेकॅनिककडे. आणि जमलं तर मला नाही वाटत की ते ह्याचं फॉग लाईटचं काम करेन मी इथे, माहीत नाही काय म्हणजे मेकॅनिक्स कसं काय असणार करून चेक करायला सांगेन. जर वरतूनच जर काय होत असेल तर ठीक आहे, ऑर एल्स आपण आपल्या पनवेलला जाऊन आपल्या मामूला दाखवलेलं बरं. ॲक्च्युली 3 वर्ष झाले त्या लाईटला, ऑफ लाईटला. सो आय डो तर मे बी झालं म्हणजे त्यांचं लाईफ संपलं पण असेल असं पण बोलू शकतो. आणि जर रॉयल एनफिल्डचं जर सर्व्हिस सेंटर असेल रामेश्वरमला तरी पण तिथे गेलं तर मग सर्व्हिसिंगलाच द्यायला लागेल मोस्ट प्रॉब्ली. ते लोक सगळं व्यवस्थित करून देतील ते लोक. आता कसं होणार काय माहीत नाही. आणि मग दर्शन घ्यायचं असलं तर उद्या सकाळी पहाटे जायला लागेल आणि ते प्रोसेस करायला लागेल. म्हणजे समुद्राकडे जाऊन पहिले हातपाय धुवून मग मंदिरात जाऊन मग दर्शन घेऊन मग उद्या आपण ऑफिसचे कॉल्स आहे ते अटेंड करायला लागेल. आय डोंट नो, मे बी आज संध्याकाळी ट्राय करेन. म्हणजे तिथे पहिले विचारेन ना हॉटेलवाल्याला की कुठे मेकॅनिक असेल का. आणि असणारच मेकॅनिक 100%, पण त्याला ते काम करायला जमेल की नाही. कारण आता कसं आहे, परत 1500 किलोमीटरचं राईड आहे परत घरी जाण्यासाठी. आता ते पहिल्या अटेम्पमध्ये करेन किंवा हॉल्ट घेऊन करेन मला माहीत नाही. अँड सेकंड थिंग की ऑइलिंग करायला, चेन ऑइलिंग पण एकदा इथूनच ते आता जायचं गेलं तर इथूनच करून देतील ते. पण असं वाटतं की छोट्यावाला चेन स्प्रे घेऊन टाकायला पाहिजे. कारण आता जे सिस्टम केलं आहे मी ऑइलिंगचं दॅट इज नॉट वर्किंग ॲक्च्युली. कारण आता काल रात्री मी ट्राय केलं तर ते व्यवस्थित पडत नव्हतं ते डिस्पेन्सर टाईप. तर मग हाताने म्हणजे ते बुच काढून मग डायरेक्ट बॉटलनेच ते टच म्हणजे हे केलं, ऑइलिंग केलं. चार्जेस भरपूर झाले तिकडे. म्हणजे आय रिमेंबर की जेव्हा मी इथून जात होतो परत आता पहाटेच निघालेलो तेव्हा एवढं ट्रॅफिक काहीच नव्हतं. तिथे हे चहा पिलेलं ते टपरी म्हणजे ते हॉटेल टाईप ते सगळं आता पास केलो. जस्ट वीकडेज आहे, एक्सपेक्ट करतो आहे की गर्दी कमी असायला पाहिजे. उद्या पण वीकेंड स्टार्ट होईल फ्रायडेला, बट पहाटे भेटलं तर बरं पडेल. काय माहिती. समुद्र जस्ट बाजूलाच आहे. आता जस्ट एक थोडंसं लुक भेटलं मला ते समुद्राचं. अँड म्हणजे ह्युमिडिटी फील करतोय आणि ते सॉल्ट स्मेल, सलाईन स्मेल आहे ना ते पण हे करतोय मी, म्हणजे असं स्मेल करतोय मी. आहा, दिस इज इथलं समुद्र दिसायला लागलाय. समोर पण बघायला पाहिजे. हे असे मूर्ख लोक आहेत इथे. ते जायला भेटलं म्हणजे ते फोटो काढायला मागे एक जागा भेटलेलं, पण मे बी पुढे पण भेटेल आपल्याला. ते ब्रिजच्या जवळच आहे. ते इज द सेम लोकेशन लास्ट टाइम जे मी ते आलेलो. जस्ट जाऊया थोडंसं आणि फोटो काढूया. तिथे ऑलरेडी एक बाईक आहे. जमेल की नाही परत यायला माहीत नाही, बट लेट्स ट्राय आय विल ट्राय माय लक. हां, वाव. आणि ते असं ठेवू नाही शकत, मेन स्टँडवरच राहावं लागेल, नाहीतर ते काय दगड भेटते का. दगड नाही आहे. आता काढायचं कसं ते टेन्शन आहे. लेट्स सी. हा, ते आहे पंबम ब्रिज. आणि बघा
लास्ट टाइम असं झालेलो. त्या टायमेला हॉर्नेट होतं आणि या टायमेला आता मीटिऑर आहे आपलं. इथपर्यंत तरी आणलो. आता जाणार कसं ते एक मेन टेन्शन आहे. कारण असं वाटतंय की इथून गाडी मोडायला पाहिजे मेन, कारण ऑलरेडी हेवी आहे. जाऊ दे काय थोडंसं. इट्स फील सो नाईस. हवा असं म्हणजे हे नाही आहे, असं कूल ब्रीज नाही आहे. गरम होतं आहे आता. मे बी एकदम थंडी ठिकाणून गरम ठिकाणामध्ये आलं म्हणून जरा मला असं फील व्हायला लागलं. बट ओके, चला आता निघूया. इट वॉज नॉट दॅट स्ट्रगल. म्हणजे व्यवस्थित युटर्न घेऊन आलो मी. हां, इथे पण जागा होतं, इथे पण जाऊ शकलो असतो. म्हणजे हां, इथे पण छान होतं. पण ते एक व्यवस्थित असं आयसोलेटेड एरिया होता एकदम. ते काय विकतात आहे. आणि हे पूर्ण आयलंड रामेश्वरमच्या समोर दिसतं इथे. त्या साईडला पण समुद्र आता चालू झालं दिसायला. आता ते रेल्वे ट्रॅक्स इथूनच जातात. ते हे रेल्वे ट्रॅक आहे. आता इथे ते पण पाण्यात जातील आणि इथून आम्ही पाण्यात जाऊ. एक दोघांमध्ये आय डोंट नो गोप्रो मध्ये दिसतंय की नाही. बट इकडे थोडंसं कलर वेगळं आहे आणि इकडे थोडंसं कलर वेगळं आहे. इथे थोडंसं डार्कर ब्लूइश आहे, म्हणजे ॲक्वा ब्ल्यू. तिकडे जरा वेगळं. मे बी बिकॉज ऑफ द सनलाईट ऑल्सो फरक असू शकतं. बट वाव, आय एम कमिंग बॅक हिअर. म्हणजे असं म्हणजे बरं वाटतं ॲक्च्युअली. हे बघा आता स्टार्ट झालं. पनबन ब्रिज स्टार्ट झालं. आणि मागच्या वेळेपेक्षा आता गर्दी खूप आहे. चालेल, इथे पण ओव्हरटेक करणार लोक, काय बोलता येत नाही. आता इथे जर लोक थांबत असतील ना, तेव्हा मग त्यांच्याकडनं एक फोटो काढून घेऊ शकतो मी ब्रिजमध्ये. आणि तिथे पाऊस पडणार असं वाटतंय. बापरे, त्या साईडला नाही आहे. कोण बोलतंय की इथून 20 किलोमीटर 25 किलोमीटरवरून श्रीलंका चालू होऊन जाईल. म्हणजे ह्याच्यानंतर अजून 14 किलोमीटर आहे मेन आत जायचं. तिथून मग 20-25 किलोमीटर असं काहीतरी आहे. स्पीड लिमिट 30. हा वाटते फिश पकडतोय. मागच्या वेळी SJ कॅममध्ये बघत होतो तुम्ही. आता दिस नाव वी हॅव अ गोप्रो. हां, तिथे सावली पडली आहे म्हणून तिथे कलर चेंज दिसत आहे. इथे सावली नाही आहे म्हणून कलर ह्याच्या वेगळा आहे. असं शेडमुळे पण समजून येतं आहे. यार कोणीच नाही थांबलं आहे इथे. ते एवढे थोडेसे लोक थांबलेत ते. आणि हे ते जरा आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. ॲक्च्युली खूप वर्षापासून ते बनत होतं. आता मे बी ते कम्प्लीट झालं आहे. निघेल का? हां, बापरे, इथे कोणीच नाही थांबत आहे. मे बी तिथे हां, इथे थांबतात आहे लोक. ॲक्च्युली हे कसं आहे की हे गेट लिफ्ट करतं आणि इथून शिप्स जाऊ शकतात असं काहीतरी आहे ते मेकॅनिझम. आय एम नॉट 100% शुअर. वाव, बघा इथे बघा, हे गाव आहे कोस्टल लेक. यू कॅनॉट इमॅजिन की हाऊ हॅपी आय एम. चला, हे लोक थांबले तर आपण पण थांबूया. मागच्या वेळी थांबलो नाही, यावेळी थांबूया. तिथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे वाटते. ओ शिट. मला माहीत नाही आवाज येत आहे की नाही व्यवस्थित. बट हे पण करायचं बाकी होतं मागच्या वेळी, ते केलं नाही. आता करतोय मी. तिथून कोणतरी आता फोटो काढला ना बरं पडेल. हे मागच्या फॅमिलीला विचारतो की जर फोटो काढता येईल म्हणजे माझं बाईकवर. भैया भैया भैया, मेरा फोटो खींच सकते हो क्या आप वहाँ जाके बाइक के साथ? बाइक के साथ? हाँ, वहाँ खड़े होके बस. चाहे तो आप भी, आपका भी निकाल देता हूँ मैं. जी जी, आप वहाँ जाइए, वहाँ से मैं नहीं, मोबाइल ये फोटो डायरेक्ट फोटो यहाँ ये फुटपाथ पे सर. ये फुटपाथ पे पीछे बैकग्राउंड आने चाहिए. थैंक यू भैया. आप भी. त्यांचं पण काम झालं, माझं पण काम झालं. ते चांगलं होतं की हिंदी होते
पण काय प्रॉब्लेम झाला नाही. हां तिथे काहीतरी इनॉग्रेशन काय ते चाललंय वाटतं आज सात. भरपूर इंजिनियर्स आणि असे लोक आहेत. बापरे, त्यांना येणं जाणं तिथे खाणं पिणं कसं होत असेल काय माहिती. आणि हे 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 पार्ट आहे ना, हे जुनं पार्ट आहे आणि हे वाढलं नवीन त्या लोकांनी बनवलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल बोलू शकतो आपण त्याला. आता ते पोलीस येतात आहे, पोलीसने सगळ्यांना हाकलतात आहे. अच्छा, तिथे त्यांचं स्टेशन आहे ॲक्च्युली. विचार करा, पाण्यामध्ये ते स्टेशन आहे म्हणजे मॉनिटरिंग आणि सगळं ते वाटते करतील. आणि काहीतरी आज आहे वाटते फंक्शन, तर पोलीस पण आहे तिथे. सुपर्ब मॅन, सुपर्ब. लास्ट टाइम जमलंच नव्हतं मला हे सगळं कॅप्चर करायला, कवर करायला. आय एम व्हेरी मच थँकफुल की यावर्षी या टायमेला झालं आहे फायनली. ॲक्च्युली बरेच मीडिया आणि काय 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 चाललं आहे तिथे. असं जे मीडियावाले जे कॅमेरा वापरतात ना मोठे मोठे, ते काहीतरी आहे तिकडे. तेच मला वाटतं की आज ते इनॉग्रेशन आहे वाटते त्या ब्रिजचं. वाव, काय दिसतंय यार, सिम्पली सुपर्ब मॅन, सिम्पली सुपर्ब. आता हे आलं आहे या आयलंडमध्ये, रामेश्वरम आयलंड. आणि इथून एक खूप 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 महान हस्ती श्री डॉक्टर APJ अब्दुल कलाम या टाऊनमधूनच होते. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचं घर आहे इथे, तेव्हा मे बी म्युझियमला ठेवलं आहे आणि ते त्यांचं मेमोरियल काहीतरी आहे. प्रयत्न करतो आहे की तेही कवर करायला भेटेल. त्याचं पण टायमिंग असतं, पण सारा टायमिंगचंच आपलं धोचं आहे. इथे लेफ्ट साईडला कुठेतरी आहे त्याचं मेमोरियल. आणि घर वाटतं त्यांचं आत आहे, म्हणजे आतल्या साईडला आहे. मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही तिकडे. जस्ट त्यांचं जीवनशैली याच्यामध्ये असं डिस्प्ले केलं आहे त्यांनी. त्यांचा भाऊ, लहान भाऊ अजूनही इथे राहतो, थोडं मला माहिती आहे. तर रामनाथन स्वामी टेम्पल च्या इथेच रूम घ्यायचा बघतो. बट तो जयत जो होता ना, त्याने पण सांगितलं की एक ठिकाणी, पण सध्या त्याला मेसेज केला आहे मी, पण त्याने काय अजून हे नाही दिलं आहे, ते लोकेशन का पाठवलं नाही. आय होप तो झोपला असेल, कारण तो रात्री 3 वाजता आला तो परत त्याच्या मित्राला सोडून हॉस्टेलमध्ये. सो आय होप ही इज स्लीपिंग राईट नाव. मग तो त्याला परत एकदा तिथे गेल्यानंतर एकदा बघेन मग व्हॉट्सअपमध्ये काय आलं आहे का मेसेज. नसेल तर डायरेक्ट त्या हॉटेलमध्ये जर भेटलं तर चेक इन करून टाकेन. आपल्याला काय नुसतं जरा इंटरनेट व्यवस्थित पाहिजे, अजून काय नाही. त्या समोरच मंदिर आहे. आणि ते कोण बाईक मेकॅनिक मागे एक भेटलेला, म्हणजे दिसलेला. इथे पण एक आहे. येस, चला, इथे पण एक आहे बाईक मेकॅनिक. सो येस, म्हणजे 2 आहेत. एक इथे एक आता बघितलं आणि मागे एक पण होता. सो कुठे ना कुठेतरी काम व्हायलाच पाहिजे. ॲटलिस्ट लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तरी चालेल, पण ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे, नुसतं चेन एक बघायचं की चेन व्यवस्थित टाईट आहे की लूज झालं आहे ते एकदा बघायचं. मला असं वाटतं टाईट झालेलं आहे. आय जस्ट हॅविंग दॅट फिलिंग. तर आता बघूया. आता संध्याकाळ किती वाजेपर्यंत चालू राहतात माहीत नाही, पण ट्राय करीन 6 वाजता निघायचं संध्याकाळचं. म्हणजे आज बाईकचं काम करून घेऊया. ते पार्किंग विर्किंग सगळं आहे चांगलं. लेट्स सी, पहिले तिथे बघूया जिथे आपण पहिले राहिलेलो तिथे व्यवस्थित भेटतं आहे का. जर तिथे नसेल तर मग इथे येऊया. मागच्या वेळी कसं गर्दी कमी भेटलेलं मला, बट आय डोंट थिंक सो या टायमेला तसं भेटेल. आणि बरेच लोक येतात आहे. मागच्या वेळी कसं गर्दी कमी भेटलेलं मला, बट आय डोंट थिंक सो या टायमेला तसं भेटेल. आणि बरेच लोक येतात आहे. सो कीपिंग माय फिंगर क्रॉस्ड. वेस्टर्न, हां इथे वेस्टर्न एंट्री आहे, टाऊन एंट्री. इथूनच काय भारी दिसतं बघा, एकदम कॉरिडॉर असून भारी दिसतं आहे. गोप्रोमध्ये दिसतं की नाही माहीत नाही, पण जस्ट दाखवलं. जाणार तर आहे. वरात टाईप चालले आहेत. अरे काका जावा तुम्ही.
येडा साला गप्पे मारत चाललेला. का मूर्ख माणूस आहे यार हा माझा. स्ट्रगल मॅन. हे हॉटेलवरनं रूमचा व्ह्यू आहे. म्हणजे रूमचा व्ह्यू नाही आहे, इथे कॉमन गॅलरी आहे, त्याच्या मागे एक व्ह्यू आहे, अपोजिट साईडला मंदिर आहे. ओके सर रूम आहे. एवढं काय म्हणजे एकदम मीडियोकर आहे. 800 रुपयाला पडलं दिवसाला. तर 2 दिवसाचे 1600 रुपये घेतले त्याने. दाखवण्यासारखं नाही आहे, बट 2 रात्र काढायचं आहे. अटॅच बाथरूम आहे, ठीक आहे. पाणी खारं पाणी, लिटरली खाणं पाणी याच्यावर नळामध्ये. आंघोळ कसं करायचं ते टेन्शन आहे, आणि केस कसं धुवायचं ते मोठं टेन्शन आहे. आणि ते मे बी धनुषकोटी आहे. इथून दिसतं डायरेक्ट इथे धनुषकोटी आहे. आता जस्ट जाईन इथे खाली जाऊन पाण्याचं बघेन. पहिले काय खायला भेटतं तर खायला बघेन, नाहीतर मग चिवडा आणि हे आहे आपला भाजूभुजी आणि हे सगळं तेच खाईन. रात्री पाहिजे बघेन. 6 वाजेपर्यंत करायला बघेन. पण एक चांगलं आहे की 2nd फ्लोअरला आहे आणि हे लिफ्ट आहे, तर लगेज वरती आणायचं खाली आणायचं तर इश्यू नाही आहे त्याचं. ठीक आहे. 2 दिवसाचं काढायचं, 2 दिवस बस. आता वाजले 3:40 ऑलमोस्ट दुपारचे, आणि बरोबर 12 तास झाले उठून. मला सकाळी 3:30ला उठलेलो मी, आणि आय थॉट की ॲक्च्युली आता मी निघणार होतो हाऊस ऑफ कलाम आणि कलाम मेमोरियलसाठी. त्यासाठी पॅन्ट घातलं, शूज घातले. कलाम मेमोरियल 5 किलोमीटर्स आहे, पण कलाम हाऊस अराउंड 1 किलोमीटरच आहे. तर मग आय थॉट की एकाच टायमाला दोन्ही करून टाकले, म्हणून बाईक घेऊनच निघणार होतो. आणि सगळं केलं व्यवस्थित. तर नंतर मग सगळं तयार झालो मी व्यवस्थित, आणि बघितलं बाहेर पाऊस चालू आहे. आणि याच्या 2 तासा अगोदर पण पाऊसच चालू होता. जाऊ दे, तर मे बी माझ्या नशिबात नाहीच आहे. तर मे बी परत मग पॅकिंग कंटिन्यू करून तिथे शर्वण भवनमध्ये जाऊन जेवून टुमारो आय नीड टू लिव्ह. तर आज 3:30 वाजता मी उठलेलो. 3:30 वाजता जाऊन ते हिमकुंडवरनं जाऊन आंघोळ केलं. म्हणजे आंघोळीचे समुद्र आहे, समुद्रामध्ये जरा असं पाणी घ्यायचं असतं, कपडे थोडेसे ओले करायला लागतात ते. आणि मग तिथे जाऊन मग लाईनीला लागलो. ऑलमोस्ट 1.5 तासात झालं दर्शन. 4 वाजता वाटते मी लाईनीला लागलेलो, आणि 5:30 पर्यंत बाहेर होतो. सो दॅट वॉज फायनल ज्योतिर्लिंग साऊथचं. अजून झोप यायला लागले. अजून एक ज्योतिर्लिंग बाकी आहे, जे आहे मल्लिकार्जुन, जे श्रीशैलम मध्ये आहे. ते साऊथ मध्येच येतं, पण थोडंसं ईस्टर्न साईड मध्ये येतं. तर टेक्निकली त्याला मी साऊथचं पार्ट नाही समजू शकत. हां, म्हणजे हैदराबाद आणि थोडंसं कल्चर थोडं सेमच असणार, खाणं पिणं तसं. ते एक राहिलं आता ज्योतिर्लिंगाचे 12 मधले. सो येस, मग आता काय नाही, आता सगळं पॅक करून झोपूया आणि उद्याच भेटूया डायरेक्ट. उद्या जर निघताना पण पाऊस असला तरी मग वांदे आहे.